की म्हणालो जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बंद नका करू आणि इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी आता ती रत्नागिरीला घेऊन गेले आणि सोलापूर ॲज युजल तसंच राहिलं। चिमणीचा एवढा विषय केला, एअरपोर्ट होणार होतं, एअर सर्व्हिस चालू होणार होती, 6 महिन्यात म्हणालेले त्यांचे 2 मंत्री महोदय, अजूनही सोलापुरात एअरलाईनची सर्व्हिस चालू झाली नाहीये। बोरामणी एअरपोर्टसाठी पैसे मिळणार होते ते पण थांबलेत, ते पण विकसित होत नाहीये। मी आता असं ऐकलं की नांदेडमध्ये काल परवा आता इमिजिएटली जे लायसन्स सस्पेंड झालेलं ते परत मिळालं आणि दिल्ली टू नांदेड एअर सर्व्हिस काल परवा सुरू झाली। म्हणजे सर्वसामान्य लोक जिथे त्यांचे आमदार खासदार नाही आहेत तिथे नाहीच आहेत असं हे गृहीत धरतात। एवढं ह्या पद्धतीची मानसिकता जर असेल तर त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करत आहे। अध्यक्ष महोदय, एवढंच या ठिकाणी बोलायचंय आणि आपण मला ही बोलायला संधी दिली। ह्यापैकी 4-5 जरी एक मोठ्या मनाने या सरकारने या सत्ताधारीने जर ह्या मागण्या मंजूर केल्या तर लोकांचं माहित नाही पण देव त्यांचं भलं करेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय सदस्य